Hello students, good morning. See, we are going to discuss about our terminal exam paper, that is Science 1 paper. पहा, आपण तुमचा Science 1चा टर्मिनलचा जो पेपर होता, आपण रिव्हिजन तर पहिलेलीच आहे, त्या पेपरवरती डिस्कशन करणार आहोत. त्याच्यामध्ये एक्सपेक्टेड आन्सर्स काय काय आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त क्वेश्चन विचारलेला काय आहे आणि त्या क्वेश्चनला काय आन्सर तिथं हवं होतं हे फक्त मी तुमच्याशी बोलणार आहे. बाकीचे तुम्हाला डिटेल आन्सर्स तुम्हाला आन्सर कीमध्ये मिळतील. ओके, आन्सर कीची PDF तुम्हाला पाठवणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला बाकीचे आन्सर्स मिळून जातील. डिस्कशन तर करणारच आहे इथं, पण फक्त ॲक्च्युअल आन्सर तिथं काय पाहिजे होतं याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. सो लेट्स सी. पहा, क्वेश्चन नंबर फर्स्ट, क्वेश्चन नंबर सेकंड, क्वेश्चन नंबर थर्ड आणि क्वेश्चन नंबर 4 असे एकूण 5 क्वेश्चन होते तुम्हाला. आणि जो पेपर होता तुमचा इट इज फॉर 40 मार्क. क्वेश्चन पेपर किती मार्काला होता? 40 मार्कासाठी होता. आता 1 बाय 1 आपण ते पाहणार आहे. पहा, क्वेश्चन नंबर फर्स्ट जो होता हा ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असतो, जसा की रेग्युलर सगळ्या पेपरमध्ये असतं. तिथं सगळ्यात पहिलं जे विचारलेलं होतं, स्टेट फॉलोइंग स्टेटमेंट आयदर फॉल्स ऑर ट्रू. आता पहा, जे सगळ्यात पहिल्यांदा विचारलेलं आहे ते काय आहे पहा. दी ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इन अ सोलार सिस्टीम आर सर्क्युलर. आता हे कोणीही सांगेल, याला अभ्यासाची गरज नाही, याला काही वाचायची गरज नाही. इयत्ता 5वीपासून आपण शिकलेलो आहोत की जी काही आपली सोलार सिस्टीम आहे त्याच्यामधले जे ऑर्बिट आहेत हे कसे रिव्हॉल्व होत असतात हो, तर हे इलिप्टिकल रिव्हॉल्व होत असतात. सर्क्युलर ते फिरत असतात का? नाही, ते कसे असतात हो, लंबगोलाकार फिरत असतात. सो द फर्स्ट जे काही क्वेश्चन दिलेला आहे त्याचा आन्सर काय येणार आहे, तर फॉल्स येणार आहे. आता बरेचसे स्टुडंट इथं काय करतात, फॉल्स लिहितात आणि करेक्ट आन्सर लिहितात. नो, देर इज नो नीड टू करेक्ट दी सेंटेन्स और नीड नॉट टू राईट दी करेक्ट सेंटेन्स. ओके, तिथं काही एक गरज नाही आहे की तुम्ही करेक्ट सेंटेन्स लिहा. नाही, फक्त तुम्हाला तिथं विचारलं आहे काय, फॉल्स आहे का ट्रू आहे, तेवढंच तुम्हाला सांगायचं आहे. सो फर्स्ट इज दी फॉल्स. पहा, सेकंड काय आहे, व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इन द पिरियॉडिक टेबल और मॉडर्न पिरियॉडिक टेबल द ॲटॉमिक रेडियस इज अ डिक्रीजेस. अगदी बरोबर आहे, द करेक्ट आन्सर इज अ ट्रू. पहा, जेव्हा आपण रिव्हिजन घेतली होती तेव्हा मी तुम्हाला रिव्हिजनमध्ये सांगितलं होतं, जेव्हा आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये टॉप टू बॉटम इन द ग्रुपमध्ये येतो, सॉरी टॉप टू बॉटम ग्रुप आणि लेफ्ट टू राईट पिरियडमध्ये जातो, हो की नाही. टॉप टू बॉटम जेव्हा येतो तेव्हा ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होते बाळांनो, आणि जेव्हा आपण लेफ्ट टू राईट मूव्ह करतो तेव्हा ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होते. सो द करेक्ट आन्सर विल बी ट्रू. आन्सर काय येणार आहे याचं, ट्रू असं आन्सर येणार आहे. पहिल्याचं समजलं काय येणार आहे, फॉल्स येणार आहे, कारण की काय हो, ते कसे इलिप्टिकल फिरत असतात. आणि दुसरं जे आहे अगदी बरोबर आहे, जेव्हा आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये लेफ्ट टू राईट म्हणजे अलॉंग द पिरियड मूव्ह करतो तेव्हा ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होते. सो आन्सर इज अ ट्रू आन्सर पाहिजे होतं. पहा, तुमचं तुम्ही चेकआउट करा काय बरोबर आहे काय नाही. आता दुसरं आहे, इथे तुम्हाला चार्ट कंप्लीट करायला सांगितलं आहे. आय थिंक इट इज फॉर 2 मार्क्स. 1, 2, 3, 4 अर्धा मार्क आहे आणि हे 2 मार्काला विचारलं आहे. सी, हिअर इज दी मेकॅनिकल एनर्जी. कायनेटिक एनर्जी इथं काय येणार हो, पोटेन्शियल एनर्जी. काय येणार आहे इथं, पोटेन्शियल एनर्जी. सो आन्सर इज दी पोटेन्शियल एनर्जी. सी, इथं दिलेलं आहे Gmm/r. आता बऱ्याचशा स्टुडंट्सनी इथं 1/2 mv² लिहिलं आहे. इट इज अ रॉंग. हे बरोबर आहे. हे कधी आहे, जेव्हा तुम्ही वर्क अँड एनर्जी हा कन्सेप्ट पाहता तेव्हा हे आन्सर बरोबर आहे. तेव्हा जर का असेल तेव्हा हे आन्सर बरोबर आहे. बट इट्स ऑल अबाउट दी ग्रॅव्हिटेशन. इथं जर का हा फॉर्म्युला दिलेला आहे, इथं जर का G आलेला आहे बाळांनो, G कॅपिटल M × M डिवायडेड बाय R आहे, तर इथलं तुमचं आन्सर हे 1/2 Gmm/r. दिस वन इज द करेक्ट आन्सर. ओके, पहा, त्याच्यानंतर व्हॉट इज द SI युनिट फॉर दिस एनर्जी. द SI युनिट फॉर दिस एनर्जी इज अ जूल. हे आहे बऱ्याच जणांचं बरोबर. ओके, अँड व्हॉट इज द CGS युनिट. CGS युनिट इज दी अर्ग. ओके, पहा, नेक्स्ट क्वेश्चन इज दी नेम द फॉलोइंग. हे आपण घेतलेलं होतं, याच्याबद्दल मी डिस्कशन देखील केलेलं होतं. जास्त मी डिस्कस करत बसणार नाही आहे. सगळे आन्सर्स तुम्हाला PDF मध्ये मिळतील. फक्त एक्सपेक्टेड आन्सर काय होतं की जे तुम्हाला मार्क मिळवून देईल याच्याबद्दल मी बोलणार आहे. आन्सर कशी लिहायला पाहिजेत याच्याबद्दल बोलणार आहे, हे आपण बघणार आहोत. पहा, नेम द फॉलोइंग. आता नेम द फॉलोइंगमध्ये नुसतं आन्सर लिहिलं कन्सिडरेबल आहे, किंवा तुम्ही हे लिहून जर का पुढं आन्सर लिहिलं
दिसायला छान दिसतं, एक्झामिनरला ते इम्प्रेस करण्यासारखं होतं. सो तसं लिहिलं तरी चालेल. काय विचारलं होतं? ए कॉपर वायर विथ अ रेझिस्टिव्ह कोटिंग वाउंड इन अ चेन ऑफ अ लूप, व्हॉट इट इज कॉल्ड? इट इज कॉल्ड ॲज सोलेनाइड. याला काय म्हटलं जातं? सोलेनाइड. सो द करेक्ट आन्सर विल बी सोलेनॉइड. आता ऑक्सिडंट, याचा आन्सर बऱ्याच जणांचं चुकलेलं आहे. ऑक्सिडंट, दी सबस्टन्स विच कॉजेस ऑक्सिडेशन. काय अवघड होतं रे बाळांनो? ऑक्सिडेशन ज्यामुळं होतं त्याला काय म्हणतात? त्या सबस्टन्सेसना काय म्हणतात? ऑक्सिडंट असं म्हटलं जातं. मग तुमच्या पुस्तकामध्ये ब्रॅकेटमध्ये एका चौकोनामध्ये जे कलर्ड टेबल असतात पहा, कलर्ड ब्रॅकेट असतात, त्याच्यामध्ये याचा आन्सर आहे. आणि मी सुद्धा डिस्कशनमध्ये घेतलेलं होतं जेव्हा रिव्हिजन आपण घेतलेली होती. द करेक्ट आन्सर विल बी K2Cr2O7, ॲसिडिक K2Cr2O7 इन प्रेझेन्स ऑफ H2SO4, म्हणजेच याला म्हणायचं ॲसिडिक. आणि दुसरं होतं KMnO4 आणि H2SO4. याच्यामध्ये काहींनी ओझोन लिहिलेला आहे, O3 लिहिलेला आहे. हे कन्सिडरेबल आहे, पण याला फक्त अर्धा मार्क मिळेल. आता ऑक्सिडंटची नावं विचारलेली आहेत, तर एक्सपेक्टेड आन्सर काय होतं? तर हे दोघं जण. कोण दोघं जण? ॲसिडिक K2Cr2O7, पोटॅशियम डायक्रोमेट अँड द ॲसिडिक पोटॅशियम परमॅंगनेट. द करेक्ट आन्सर विल बी दिस. ओके, समजलं काय आहे ते? तुम्हाला PDF मध्ये ते दिलं जाईल. पहा नंतर क्वेश्चन नंबर 2. ओके, क्वेश्चन नंबर 2 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत. पहा मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये एकूण तुम्हाला किती विचारले होते? आय थिंक मला वाटतंय 5 विचारलेले होते. त्यातलं पहिलं काय होतं? एकच मिनटं मी तुम्हाला सांगते. पहा याच्यामध्ये एकूण तुम्हाला 5 क्वेश्चन विचारलेले. सी क्वेश्चन नंबर फर्स्ट बी, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. पहा एकूण 5 मल्टिपल चॉईस क्वेश्चन होते. त्यातलं पहिलं होतं पहा, डॅश डॅश इज इन लिक्विड स्टेट ॲट रूम टेम्परेचर. कोण असतं लिक्विड स्टेट? क्लोरीन असतं का हो लिक्विड स्टेटला रूम टेम्परेचरला? क्लोरीन हा लिक्विड स्टेटमध्ये असतो रूम टेम्परेचरला? नो. तो कसा असतो? गॅसियस फॉर्ममध्ये असतो. तर कोण? करेक्ट आन्सर विल बी ब्रोमीन. ब्रोमीन इज इन लिक्विड स्टेट ॲट room temperature. Okay, correct answer will be bromine. See, the second one is the mass is a dash dash quantity, weight is a dash dash quantity. Mass is a scalar quantity while weight is a vector quantity. Reddish brown deposit of dash dash is formed on iron nail kept in a solution of copper sulfate. जेव्हा मी हे घेतलं होतं रिव्हिजनमध्ये तेव्हा सांगितलं होतं कशाचं डिपॉझिट इथं फॉर्म होतो? तर कॉपरचं डिपॉझिट इथं फॉर्म होतं. सो करेक्ट आन्सर विल बी Cu ओनली, कॉपर ओनली. ओके, नंतर आहे फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल इज यूज्ड इन अ मोटर व्हाईल फ्लेमिंग राईट हँड रूल इट इज यूज्ड इन अ जनरेटर. हे सगळं घेतलेलं होतं. आफ्टर दॅट 1 कॅलरी इज इक्वल टू 4.18 जूल. आन्सर्स लिहून हवेत का कुठे तुम्हाला? PDF मध्ये मिळतील. सो इथं मी लिहित बसत नाही. पहा नंतर तुम्हाला एक क्वेश्चन विचारला होता. क्वेश्चन ग्रॅव्हिटेशनमधलं न्यूमरिकल विचारलेलं होतं. पहा काय विचारलंय? द फर्स्ट वन इज द क्वेश्चन नंबर 2. अटेम्प्ट द फॉलोइंग. हो की नाही? ए बॉल इज थ्रोन अप वर्टिकली रिटर्न्स टू दी थ्रोवर आफ्टर ए 6 सेकंड. फाइंड इट्स वेलॉसिटी विथ विच इट वॉज थ्रोन अप. पहा काय विचारलेलं आहे? ए बॉल इज अ थ्रोन अप वर्टिकली. बॉल कसा टाकलेला आहे? वर्टिकली. रिटर्न्स टू दी थ्रोवर. ओके, कुणाकडे? थ्रोवरकडे टाकले. आफ्टर 6 सेकंड फाइंड द वेलॉसिटी. तुम्हाला काय फाइंड आउट करायला सांगितलेली आहे? वेलॉसिटी विथ विच इट वॉज थ्रोन अप. ही वेलॉसिटी फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. आता पहा गिव्हनमध्ये काय काय दिलेलं आहे आपल्याला? गिव्हनमध्ये तुम्हाला टाईम दिलेला आहे. टाईम टू रीच मॅक्झिमम हाईट किती दिलेली आहे? T इज इक्वल टू 6/2. आता 2 का घेतलं? 6 सेकंद. नंतर काय सांगितलेलं आहे? बॉल इज थ्रोन अप वर्टिकली, म्हणजे वरून तो खाली येतोय ना. सो मॅक्झिमम हाईट किती लागणार आहे? तर ती 6/2 3 सेकंद लागणार आहे. V इज इक्वल टू 0 ॲट मॅक्झिमम हाईट. ती फायनल वेलॉसिटी काय असणार आहे? 0 असणार आहे. A इज इक्वल टू gravitational acceleration which is equal to 9.8 meter per second square using Newton's first equation. V is equal to U plus AT
विच इज इक्वल टू आन्सर येते 29.4 मीटर पर सेकंड युनिवर्स. द करेक्ट आन्सर इज दी 29.4 मीटर पर सेकंड युनिवर्स. आणि हे तुम्हाला आन्सर PDF मध्ये मिळेल, आन्सर कीमध्ये मिळेल. सो डोंट वरी. ओके, हे मी तुम्हाला सॉल्व करून देईन. तिथं फक्त तुम्हाला काय फाइंड आउट करायची होती, वेलॉसिटी फाइंड आउट करायची होती. आणि वेलॉसिटी फाइंड आउट करताना कुठलंही न्यूमरिकल लिहिताना सगळ्यात पहिल्यांदा गिव्हन लिहायचं. गिव्हनला अर्धा मार्क असतो. गिव्हन लिहिल्यानंतर तुम्ही फॉर्म्युला फाइंड आउट करा. फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला गिव्हनमध्ये टाईम दिलेला आहे, मॅक्झिमम टाईम फाइंड आउट करायचं आहे. आणि फाइंड आउट काय करायचं आहे आपल्याला, वेलॉसिटी फाइंड आउट करायची, हो की नाही. मग तिथं कुठलं इक्वेशन लागू होतं तिथं, तर न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ इक्वेशन. हे तुम्हाला आन्सर मी आन्सर कीमध्ये देईन. ओके, पहा नंतर किंवा ते तिथे दिलेलं असणार आहे. नेम द 2 मेटल्स हॅव्हिंग व्हॅलन्सी 3. किती रे सोपं, जेव्हा आपण रिव्हिजन केली होती तेव्हा पाहिलेलं होतं. कुणाची व्हॅलन्सी 3 असते, आयर्न आहे, ॲल्युमिनियम आहे, फॉस्फरस आहे, असे सॉरी फॉस्फरस नाही, व्हेरी सॉरी, फॉस्फरस इज नॉट मेटल. ओके, आयर्न, ॲल्युमिनियम, अजून काय सांगू शकता तुम्ही, 2च विचारेल तुम्हाला. सो तुम्ही तिथं तेवढंच द्या, आयर्न आणि ॲल्युमिनियम हे 2 तुम्ही सांगू शकता की ज्याची व्हॅलन्सी 3 असते. ओके, आफ्टर एक्सप्लेन विथ दी सुटेबल एक्झाम्पल कॉम्बिनेशन रिॲक्शन. व्हेरी इझी, याच्यासारखा सोपा प्रश्नच नाही. कुठला आहे तर कॉम्बिनेशन रिॲक्शन. कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणजे काय, वेन 2 or more than 2 reactor combine chemically and it form only one product, that reaction is known as combination reaction. आणि एक्झाम्पल मग तुम्ही देऊ शकला असता कुठलंही एक्झाम्पल, C+O2 व्हेरी इझी, CO2, त्याच्यानंतर S+O2 SO2, हे सोपे सोपे एक्झाम्पल दिले असते तरी चालले असते, किंवा ट्वाईस Mg+O2 MgO. आता इथं लिहिताना पहा, इथं फक्त नेमिंग करायचं आहे. इथं एक्सप्लेन विथ सुटेबल एक्झाम्पल काय म्हटलंय पहा, एक्सप्लेन विथ सुटेबल एक्झाम्पल कॉम्बिनेशन रिॲक्शन. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कॉम्बिनेशन रिॲक्शनचं डेफिनेशन द्यायची आहे. आणि डेफिनेशन दिल्यानंतर एक्झाम्पल देऊन एक्झाम्पलचं थोडंसं एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. म्हणजे समजा तुम्ही सपोज मॅग्नेशियम आणि ऑक्सिजनची रिॲक्शन दाखवलीत तर तिथे तुम्हाला काय लिहायचं आहे, मॅग्नेशियम बर्न इन एअर टू फॉर्म व्हाईट पावडर ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड ॲज अ सिंगल प्रोडक्ट. एवढंच तिथं लिहायचं आहे. जे तुम्ही रिॲक्शनमध्ये लिहिणार आहे ते तिथं लिहायचं आहे. नंतर काय सांगितलं आहे पहा, ड्रॉ होप्स ॲपॅरेटस विथ प्रॉपर नेमिंग. होप ॲपॅरेटस काढायचं होतं, त्याची डायग्राम काढायची होती. जे पार्ट्स नेमिंग करायचे आहेत ते पार्ट्स हायलायटन करायला शिका. काय सांगते पहा, ज्या पार्ट्सला नावं आहेत ते पार्ट्स हायलायटन करायला शिका. म्हणजे तुमचं जे आन्सर आहे, तुम्हाला जे सांगायचं आहे ते पटकन समजतं एक्झामिनरला. लक्षात आलेलं आहे. हे पॉईंट सगळे तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला मार्कांपासून कोणीही अडवणार नाही. कशी तरी डायग्राम काढली आहे, कशी तरी दिले, असं करू नका. ओके, पहा नेक्स्ट वन इज दी व्हाय टंगस्टन मेटल इज यूज टू मेक सोलेनाइड टाईप ऑफ कॉईल इन ॲन इलेक्ट्रिक बल्ब. टंगस्टन वायर किंवा टंगस्टन मेटल का बरं वापरतात हे विचारलेलं आहे. अँड द करेक्ट आन्सर इज, आन्सर मी तुम्हाला आन्सर कीमध्ये दिलेला आहे तरी पण तुम्हाला इथं सांगते पहा काय सांगितलं आहे. तर द intensity of light emitted by the filament of a bulb depend on the temperature of the filament. It increases with the temperature. The point first. आता जर का तुम्हाला क्वेश्चन 2 मार्क्सला विचारला, मी पुन्हा तेच सांगते, क्वेश्चन 2 मार्क्सला विचारला असेल तर 4 पॉईंट्स रिक्वायर करतात तिथं. क्वेश्चन 3 मार्क्सला विचारला असेल तर तिथं 6 पॉईंट रिक्वायर करतात. आणि पेपर लिहिताना नेहमी न्यू क्वेश्चन न्यू पेजवर. आणखी एक सांगते, जेव्हा तुम्ही पेपर लिहिणार तेव्हा तुमचं आन्सर पॉईंटमध्येच असलं पाहिजे. पॉईंटमध्ये लिहिलं तर व्हेरी गुड. निबंध लिहित बसला ना की ते वाचायचा कंटाळा येतो. पॉईंटमध्ये लिहिलं ना की लगेच ते हायलाईट होतं, लगेच बघणाऱ्याच्या लक्षात येतं. सो आन्सर लिहिताना नेहमी पॉईंटमध्ये लिहायचे. 1 पॉईंट, 2nd पॉईंट, 2रा, 3रा, 4था अशा पद्धतीने लिहिलं तर ते लगेच लक्षात येतं. ह्या ज्या काही मध्ये सांगते गोष्टी त्या लक्षात ठेवा. नंबर 3 काय सांगू शकता, धिस अनेबल्स टू ऑब्टेन मोर लाईट. द मेल्टिंग पॉईंट ऑफ टंगस्टन इज व्हेरी हाय. म्हणजे ते ब्रेक होत नाही जास्त हाय असल्यामुळं. त्यामुळं तिथं काय वापरलं जातं तर टंगस्टन मेटल हा बल्बमध्ये वापरला जातो. नंतर विचारलं आहे की हाऊ डज द शॉर्ट सर्किट फॉर्म अँड व्हॉट इज इट्स इफेक्ट. पहा शॉर्ट सर्किट कसं फॉर्म होतं, व्हेन बेअर लाईव्ह वायर अँड बेअर न्यूट्रल वायर
come in a contact with each other, the resistance in a circuit become very small and large amount of current flows through it, and this causes short circuit. In such cases, large amount of heat is produced and the temperature of the component involved around it become high, hence it catches फायर. याचा इफेक्ट काय होतं तर ह्याच्यामुळे काय होते, मोठ्या प्रमाणावरती आग लागू शकते. आणि शॉर्ट सर्किट कसं होतं, जेव्हा कोणती वायर, कोणत्या दोन वायर, लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायर एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि तिथं हाय अमाऊंटमध्ये रेझिस्टन्स तयार होतो आणि तिथं काय होतं, हाय अमाऊंटचा करंट फ्लो होतो. त्यामुळं शॉर्ट सर्किट होतं. हे देखील तुम्हाला आन्सर कीमध्ये मिळेल. अशा पद्धतीने आपण क्वेश्चन किती पाहिले हो, क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 पाहिलेला आहे. रिमेनिंग क्वेश्चन पण आपण लगेच पाहूयात.